नाशिक सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा एकदा संप सुरू होतोय। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन ते आज पुकारणार आहेत। संपाचा प्रवाशांना मात्र मोठा फटका बसणार आहे। महत्त्वाची बातमी आपण नाशिकमधून पाहतोय। सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांचा आजपासून पुन्हा संप सुरू होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, आपण पाहतोय की संप पुन्हा एकदा सुरू होतोय। नेमकी कधी सुरुवात होईल या संपाला आणि नेमकी मागणी काय कर्मचाऱ्यांची? गौरी, खरं म्हणजे संपाला सुरुवात झालेली आहे। ज्या बसेस बाहेर गेलेल्या होत्या त्या देखील डेपोमध्ये येऊन या ठिकाणी थांबलेलं आपल्याला बघायला मिळतं। हे सगळे कर्मचारी आहेत जे आजच्या दिवशी संप पुकारताय। खरं म्हणजे सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांची ही संपाची 10वी वेळ आहे। या वेळेला जो संप पुकारलाय तो या सगळ्या चालकांनी संप पुकारलाय। बसचे हे सगळे चालक आहे। 12,000ची मूळ वेतनामध्ये वाढ करावी, त्यासोबतच प्रोत्साहन भत्ता द्यावा अशा स्वरूपाची प्रमुख मागणी या सगळ्या कर्मचाऱ्यांची आहे। आणि या दरम्यान जर बघितलं तर यांना विविध संघटना पक्ष देखील पाठिंबा देत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला प्रवाशांची मात्र या सगळ्या काळामध्ये मोठा त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे। त्यांचा या सगळ्या काळामध्ये सिटीलिंक बस सेवा ठप्प असल्यानंतर त्यांचा प्रवास हा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे। आणि त्या सगळ्या दरम्यान आता हे सगळे संपकरी आता एकवटलेले आहेत आणि याच ठिकाणी तपोवन बस डेपोमध्ये हे सगळे या ठिकाणी थांबलेले आहेत। वरिष्ठ पातळीवरनं कुठला आदेश येईल याबाबतची वाट बघताय। मागील काळामध्ये देखील यांनी संप पुकारला होता, त्यावेळेला सिटीलिंक प्रशासन असेल किंवा नाशिक महानगरपालिका असेल यांनी मध्यस्थी करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा संप जो होता तो थांबवला होता। मात्र यावेळेला हे संपकरी आक्रमक आहे। आश्वासन न पाळल्यामुळे आता जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे संपकरी असंच कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहे। गौरी, नक्कीच किरण, या सर्व घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।